24च्या माध्यमातून हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्गवर सातरी भद्रकाली यांकडनं सौरभ नाईक पाहायला मिळतोय. आकाश उर्फ डंबा या ठिकाणी आकाश उर्फ डंबा स्ट्राईकला समीर, नॉन स्ट्राईकला अभिषेक साळगावकर. पहिला चेंडू हलक्या हाताने घेऊन काढतोय, चेंडूची परती करतोय या मैदानावर शुभम मांजरेकरची थोडीशी परतीची फेक आणि परतीचा फेक येईपर्यंत मात्र या मैदानावर एकेरी धावसंख्येची मोहर आपल्याला पाहायला मैदानावर ते मनोज अच्छा 5कडे पाहायचीच अपील केलंय मैदानावर. आत्मविश्वास पूर्ण असं अपील आपल्याला पाहायला मिळालं मैदानावर. धाव चेंडूची गणना सुंदर गोलंदाजीला सुरुवात केली मैदानावर सौरभ नाईकनं. मैदान आडव्या बॅटनं फटके टोलवायचे आहेत मैदानावर. शैरश्री आडवलेला चेंडू गोपाळ भट्टाची परतीची पे बॅकअप सुरेख पद्धतीचा योगेश सरबळकरचा मॅच आतमध्ये अतिशय महत्वाची मॅच चालू आहे. खरं जो संघ विजयी होईल त्याला या स्पर्धेवर एका बाजूने कब्जा करण्याची अजून संधी असेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला एका बाजूला थोडंसं शांततेचं वातावरण निर्माण करता येईल. दोन संघांची या मैदानावर काकासावंत पडझड असेल. दोन्ही संघात एकापेक्षा रती महारथी मैदानावर खेळताना पाहिजे मिळतील. उभरते सितारे, अनुभवाची जोड आणि कोणता सितारे या मैदानावर सकाळ सत्रात झळकलाय. राजा ओंके राजा नाटेकर झळकलाय मैदानावर. सुंदर फटका बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राइव्हचा एक बहारदार देखनेला फटका पाहायला मिळतोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे सरते शेवटी या मैदानावर सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. ही टाळ्यांची आवाज करून देणारं क्षेत्ररक्षण जे हे क्षेत्ररक्षण झालंय एक धावा वाचवल्यात ते मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये या मैदानावर एक सुरक्षितरित्या धावपल उभा करताना थोडस अडचण येईल कारण ह्या धावा महत्वाच्या आहेत. सुंदर रनिंग बिटवीन विकेट या मैदानावर ही तिहेरी धावसंख्येची लहर आणि तिहेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 5 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा धावफलकावर समीकरण या सलामीची बिनीची जोडी मैदानावर ते मनोज शिलेपूर संघाच्या कोट्यातून ती अभिषेक साळगावकर आणि समीर वेंगुर्लेकर हे दोन उभरते सितारे आणि दुसऱ्या बाजूला सौरभ नाईक सज्ज होतोय तो मात्र पुन्हा एकदा. फटका या मैदानावर थोडासा निष्काळजी पळण्याचा रुपेशचा फटका या मैदानावर थोडीशी संत गतीने या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. ताकद लावायला पाहिजे मैदानावर. जे कॅचेस नसतात ती कॅच बनवायचे आहेत मैदानावर आणि ज्यावेळी एका बाजूला नसलेले कॅच आपण मैदानावर बनवतोय एका बाजूला गोलंदाजाला एक ऊर्जा येते आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा वाढला जातोय पण थोडस परिणाम या मैदानावर वेगळं होतंय. मैदानावर रुपेश थोडासा स्लो दिसतोय मैदानावर आणि एकेरी धावसंख्येची लहर एक या धावसंख्येनं 6 धावाच्या धावफलकावर सौरभ नाईक संच होतोय. समोर आहे समीर वेंगुर्लेकर डाव्या हाताचा मोठा फटका पाहायला मिळतोय. मिनी हेलिकॉप्टर पद्धतीनं मिड ऑफ डोक्यावर चेंडू समीर जाधव चेंडूच्या मागे माफ करा योगेश सरमळकर चेंडूच्या मागे पाहायला मिळतोय पण सरते शेवटी या मैदानावर चौकाराचा आगाज होतोय आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर दुहेरी धावसंख्येमध्ये धावफलक परावर्तित होतोय. 10 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये 6 षटकांचा सामना कमी धावसंख्येमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा तो दर्शन बांदेकर परशु 11 हरमल संघाच्या बाजूला संघाचे सहकमालक या मान्यवर कक्षामध्ये ठिकाणी दुपार सत्रात बसले. आपलं सहर्ष स्वागत या सातेरी भद्रकाली चषकामध्ये. रणनीती या मैदानावर आखावी लागेल. मान्यवर कक्षेच्या एंडकडनं गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय. मॅन फ्रॉम देवबाग दर्शन बांदेकर संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू एका बाजूने या मैदानावर ज्या मगाशच्या मॅच मध्ये सुरेख खेळाचं रूपांतर केलं होतं स्टार अभि या नावानं प्रख्यात असणारा अभिषेक साळगावकर आपल्याला पाहायला मिळेल. ज्या अभिनं पहिल्या मॅच मध्ये धुव्वाधार फलंदाजी केली. वेंगुर्लेच्या मैदानावर 6 चेंडू 5 षटकारांची आतषबाजी ही ज्यानं मैदानावर केली आहे तो स्टार अभि या नावानं संबोधला जाणारा खेळाडू अभिषेक साळगावकर सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय. तो एका बाजूने या मैदानावर 10 धावा धावफलकावर बिन गड्यांच्या मोबदल्यात
गोलंदाजीसाठी वर्णी लागते ती मात्र दुसऱ्या षटकासाठी ते शुभम मांजरेकर याच्या खात्यावर एका उभरते सिताऱ्यावर शुभम मांजरेकर, अभिषेक साळगावकर, समीर वेंगुर्लेकर हे नेहमी एकत्र खेळतात. पण एका बाजूला अभिषेक साळगावकरचे कच्चे दुवे हे शुभम मांजरेकरला माहिती असतील. शुभम कोणते बजेट केले ते एका बाजूला अभिषेकला माहिती आहे. पण रणनीती ही सत्यात उतरावी लागेल, कार्य हे सत्यात करावं लागेल. येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूने परिश्रम करावे लागतील, दुसऱ्या बाजूने टिचून गोलंदाजी करावी लागेल. कलात्मक गुणांना या मैदानावर एका बाजूने शुभम मांजरेकरला झळकावं लागेल, तर नेत्रदीपक फटक्याने या मैदानावर आपली चेंडूफळी तळपावी लागेल. ती अभिषेक साळगावकर याला फलंदाजाला. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. झेलची संधी मैदानावर, सुरेख क्षेत्ररक्षण या मैदानावर, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं मैदानावर. एक चेंजेस पाहायला मिळतो गोपाळ भट्टाच्या टीममध्ये. शर्तीचे प्रयत्न या मैदानावर, संघासाठी नक्कीच्या 3 धावा वाचवल्या मैदानावर. अभिषेक साळगावकरनं आडव्या बॅटनं या मैदानावर सुरेख पद्धतीचा फटका टोलावला. एकेरी धावसंख्येनं 11 धावा धावफलकावर बिन गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. सुंदर या मैदानावर मात्र खेळाचं भलं मोठं मैदान आहे. चौपेर फटकेबाजी करण्यासाठी बाहेर बसलेला फलंदाज, चाणक्य नजरे नटलेला कर्णधार तो गोपाळ भट्टा आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण सजवतोय मैदानावर तो समीर वेंगुर्लेकर या फलंदाजासाठी. क्लीन बोल्ड, खराब चेंडू होता. गोपाळ भट्टा नाराज झाला होता, चेंडू पडला तेव्हा दर्शन महादेकरनं थोडंसं या ठिकाणी डोक्याला हात लावला होता. पण या मैदानावर खराब चेंडू काम करून गेला येणाऱ्या कालखंडामध्ये आणि माघारी परतावं लागतंय. तो डाव्या हाताचा फलंदाज तिरपळीच्या स्वरूपात समीर वेंगुर्लेकर एकेरीत वीर धावसंख्या चौकारानं त्यानं आगाज केला होता. तो बॅक टू द पॅव्हिलियन आपल्याला पाहायला मिळतोय. खराब चेंडू होता, खराब चेंडू पडल्यानंतर शुभम मांजरेकरचं थोडंसं तोंडावर नाराजी व्यक्त झाली होती मैदानावर. पण ते मात्र प्रयत्न या मैदानावर शर्तीचे आपल्याला पाहायला मिळाले. पण अतिघाई संकटात नाही, घाई केली थोडीशी समीर वेंगुर्लेकरनं. दुधावस्थेमध्ये होता समीर वेंगुर्लेकर, डाव्या हाताचा गोलंदाज आहे मैदानावर आणि हवेचा वेग विरुद्ध दिशेला आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळू की एका बाजूला फाईन लेगला फटका खेळू, ही दुधावस्था मैदानावर समीर वेंगुर्लेकरची आणि त्यामुळे समीर वेंगुर्लेकर तिरपळीच्या स्वरूपात माघारी परतला. संघाचा कर्णधार सर सेनापतीनं मैदानावर पावले आहेत. हर्षद माटोंडकर आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळतोय. शुभम मांजरेकर स्ट्राईक. कॉमेंट्री बॉक्स यांकडनं सुंदर चेंडू हलक्या हाताने घेऊन काढल्या, चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक सौरभ नाही घेतोय, परतीचे फेक करतोय. तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. तो 12 धावा धावफलकावर एक या गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अभिषेक साळगावकर या मैदानावर बहरलेली फलंदाजी करतोय येणाऱ्या कालखंडामध्ये आणि बहरलेली फलंदाजीला रोखायचं असेल तर टिचून ही गोलंदाजी करावी लागेल. ती शुभम मांजरेकरला. आडव्या बॅटनं फटका फसलाय. सेव्ह अँड स्क्रीनवर दर्शन बांदेकर आपल्याला पाहायला मिळतोय. डंबा या ठिकाणी यायचा डंबा, आकाश उर्फ डंबा, बॉल बॉय. अभिषेक साळगावकर माघारी परततोय. सुरेख गोलंदाजीचं प्रत्यक्षिक या मैदानावर शुभम मांजरेकर दिलंय. हे उभरते सितारे आणि गोपाळ भट्टाच्या छत्रछायाखाली खेळतोय आज मैदानावर. म्हणजे एका बाजूनं किस्से हे नक्की म्हणतील कुठच्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल, कुठचे चेंडू टाकावे लागतील तुला, आणि जे गोपाळ भट्टाला कान मंत्र दिलाय त्या कान मंत्राला अनुसरून ही गोलंदाजी पाहायला मिळाली. अभिषेक साळगावकरचा थोडासा फटका फसला मैदानावर. ताकद अपूर्ण होती, आत्मविश्वास जास्त होता. अभिषेकला वाटलं होतं ताकद जरी कमी लावली तरी हवेची लहर मिळू शकते. फसलेला फटका हा मात्र झेलबाजच्या स्वरूपात माघारी परतावा लागलाय आणि संघाची रन मशीननं मैदानावर पावलं टाकले आहे. एकेरी द्विर धावसंख्येसाठी ज्याला नेहमी माहेर म्हटलं जातं, संघाची रन मशीन म्हणून याची ख्याती गिरते. विनय पाहुणोची मैदानावर पावलं टाकल्या. डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद मातोंडकर एकेरी धावसंख्येनं स्वतःचं खातं खोलतोय. शुभम मांजरेकरनं सुरेख गोलंदाजी आतापर्यंत 2 धावा 2 गडी बाद जरूर केल्या आहेत. उर्वरित 2 चेंडू सांघिक धावफलकाला मात्र रोधक लावलाय मैदानावर. 12 धावा पहिल्या षटकात, 10 धावा हा लेखाचोखा आपल्याला पाहायला मिळाला आणि डाव्या हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर. स्पर्धेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्टारकास्ट बाहुबली या नावानं संबोधला जाणारा दाशी नाईक याच्या पिताजींचं उद्या आगमन होत आहे.
नाईक साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत सातेरी भद्रकला चषकाच्या माध्यमातून. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. गोपाळ भट्ट वेगाने चेंडूपर्यंत तोपर्यंत अतिशय वेगाने एक धावसंख्या पूर्ण होते. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 13 धावा धावपलकावर. शुभम मासरेकर या मैदानावर सुरेख गोलंदाजी करतोय. जरा अंतिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. अंतिम चेंडूवर हाणामारी करण्यासाठी हर्षद माटोणकर सज्ज आहे, पण हाणामारी रोखायची आहे तर टिचून गोलंदाजी करावी लागेल. हे शुभम मासरेकरला सांघिक धावपलकावर 13 हा लेखाजोगा दोन गड्यांच्या मोबदल्यात मनुष्य इलेव्हन संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं फटका जमनीलगतचा डीप ओलांड कार्पेट पद्धतीचा दर्शन बांदेकर वेगाने येतोय. दर्शन बांदेकरला चेंडूचा कौल आहे मैदानावर. एका सुंदर षटकाची नशिबाची साथ या मैदानावर. जो समोर आला दर्शन बांदेकर आणि चेंडून या मैदानावर थोडासा काठा बदलला. बॅकअप थोडस दूर होतं दर्शन बांदेकर पासून आणि 4 या धावसंख्येची मोहर आहेत. या षटकामध्ये धावा दिसतात तब्बल एका बाजूनं 7 धावा निघत. सांघिक धावपलकावर 17 धावा धावपलकावर. 12 चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय मैदानावर. दोन गडे वासुर एक गोलंदाजी. हा चेंडू ओढवला असता तर एकेरी धावसंख्येसाठी फटका होता. ही बोनस स्वरूपाच्या मी म्हणेन 4 धावा मिळतायत. ते एका बाजूनं मनोज इलेव्हन संघाला 2 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय मैदानावर. विनय पावडोजे पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स दूरकडनं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन पाडचे एक उभरता सितारा आहे. राम नागवेकरच्या नेतृत्वाखाली नेहमी खेळतो तो ध्रुव पारसे गोवाच्या संघाच्या कोट्यातून पंचायत स्पर्धेला. आज जे कार्य आहे आपल्याला जे नाव दिलंय, जी एका बाजूने या मैदानावर त्या प्रतिमेची छाप या मैदानावर करावी लागेल. अखिल परबकरण कार्य ज्यावेळी आपण सत्यात उतरवतोय त्यावेळी आपलं वाहवा होतं आणि ते कार्य संघाच्या कर्णधारानं संघाचं नेतृत्व करणाऱ्या गोपाळ भट्टानं खांदी जबाबदारी घेतली आहे आणि ते कार्य करण्यासाठी सचिनला या मैदानावर आमंत्रित केलंय. सातेरी भद्रकल एंडकडनं गोलंदाजी मार्कवर सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आहे संघाची रन मशीन मनोज इलेव्हन संघाचा विनय. क्लीन बोल्ड बेल्स या मैदानावर जवळजवळ 38 सर्कलच्या बाहेर. आडव्या बॅटनं या मैदानावर गोलंदाजी सुरेख पद्धतीची आपल्याला पाहायला मिळाली. सचिनचं अखिल का कौतुक केलं, का राम नागवेकरच्या नेतृत्वाखाली हा खेळाडू त्यांच्या कोट्यामध्ये खेळतो. या सचिननं आल्या आल्या काकासाहेबांना दाखवून दिलं मैदानावर. पहिल्या मॅच साठी थोडस या ठिकाणी थांबला गेला गोलंदाजीसाठी, पण रणनीती असते मैदानावर. अखिल प्रत्येक संधी द्यावी, पण ती संधी एका बाजूनं आणि ज्या खेळाडूला संधी मिळते त्या खेळाडूंना अखिल प्रत्येक संधी सोनं करायचं असतं मैदानावर. सचिनवर दिलेली जबाबदारी या मैदानावर. दुसऱ्या बाजूनं अजून एक एकेरी द्विर धावसंख्येसाठी माहीर नेत्रदीप पद्धतीचे फटके टोळणारा खेळाडू मैदानावर पाऊल टाकतोय. मॅन फ्रॉम दाबोली शुभम आरोलकर. सतरा धावा धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. कमजोर सुरुवात जरूर झाली आहे कारण समीर वेंगुर्लेकर कमजोर चेंडूवर बाद झाला. अभिषेक सळगावकरचा फटका फसला. विनय पावणेची दुधा अवस्था एकेरी धावा काढू की एका बाजूने मोठा फटका मारू, पण त्याहून सुंदर पद्धतीचा चेंडू मैदानावर पडला. तो सचिनचा पहिल्याच चेंडूवर तिरफाळीचित केलाय आणि संघाचा या ठिकाणी अजून एक नेत्रदीप पद्धतीचे फटके याच्या चेंडू फळीतून नेहमी आपण पाहतोय. आणि दाबोली वेंगुर्लेचा शुभम आरोलकरनं मैदानावर पावलं टाकली आहेत. दर्शन बांदेकरचं षटक घेणं अजून बाकी आहे. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले अजूनही बाकी आहे. योगेश सळमकरचं एक षटक असेल मैदानावर. बघूया रणनीती काय रंगते आहे मैदानावर. सचिन सज्ज होतोय. सुंदर चेंडू गती परिवर्तन मैदानावर आपल्याला पाहायला मिळालं. टप्पा पडला चेंडू थोडीशी उसळी घेतली, टॉस झाला बॉलचा आणि त्यानंतर निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. परशुराम थर्मल संघाने जो निर्णय घेतलाय मैदानावर प्रथमतः नाणेफेक करण्याचा आणि तो निर्णय एका बाजूने सत्यात उतरवतायत, एका बाजूने सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण सुरेख गोलंदाजी सुंदर गोलंदाजी या मैदानावर. काकासाहेबांनी विचार केला तर प्रथमतः सन्मानजनक क्रिकेटकडे लक्ष द्यावं लागेल कारण गडी झाले मैदानावर. एकेरी दुहेरी धावसंख्या आणि एकाच खेळाडूला राजा नाटेकरची मैदानावर खेळ करावी लागेल.
शॉर्टपिच प्रकारचा चेंडू या मैदानावर आपण पाहतोय. हलक्या हाताने खेळून काढलाय मैदानावर. एकेरी धावसंख्येने स्वतःचा खालोखाल सांघिक धावफलक तो स्थिरावलाय धावफलकावर. 18 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. संत गतीने धावफलक चालू आहे. षटक क्रमांक 30 आहे प्रगतीपथावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हर्षद मातोंडकर सज्ज आहे स्ट्राईकला. एक 20 फूट फटकेबाजी करणारा खेळाडू आज प्रतिनिधित्व करतोय गोवा राज्यातील एक तगडा खेळाडू, ज्याच्याकडे कायम नजरा असतात. सुरेख गोलंदाजी फलंदाजी आज सचिन सज्ज होते पुन्हा एकदा. स्विच हिटचा फटका गॅप मधून खेळलाय मैदानावर. 2 क्षेत्ररक्षक दूर आहेत. जमिनीलगतचा फटका हा चौकारासाठी निघतोय आणि 4 या धावसंख्येने सांघिक धावफलक धावफलकावर 22 धावा या धावफलकावर. मैदानावर एका बाजूनं सुंदर फटका सजवला मैदानावर. थोडस बॅकफुटला गेला, जागा बनवली मैदानावर आणि एक कव्हरच्या डोक्यावरून फटका आपला टोला पाहायला मिळाला. दर्शन बांदेकरची वर्णी असेल गोलंदाजी बारबार. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलक धावफलकावर 28 धावा. 3 मोहरे गारद झाले मनोज इलेव्हन संघाच्या कोट्यामध्ये. पण हर्षद मातोंडकर एका बाजूने पावनखिंड लढवतोय. का त्याला गोवा राज्यातील स्टारकास्ट म्हणून संबोधलं जातं याचं प्रात्यक्षिक उदाहरण दिलंय. अनेक मैदानं हर्षदनं गाजवले आहेत. गोवा पोलीस म्हणजे जो कार्यरत असतो आणि गुजरात मध्ये जाऊन जर विजयाचा मान मिळवलाय तो खेळाडू आज प्रतिनिधित्व करतोय मनोज इलेव्हन संघाचा. हल्लीच्या मोसमात विचार केला तर गोवा राज्यातून अप्पाली कलंगुटकर, नवरेश नागवेकर, गुरुप्रसाद आरोसकर, रजत कुडाळकर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. डीप स्क्वेअरले मिड विकेट लॉग ऑन लाईक खेळाडू आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज दर्शन बांदेकर. आज दर्शनला कार्य करावं लागेल. जे 2 चेंडूंमध्ये मोठ्या धावसंख्या खर्च झाली, दर्शनला कमबॅक करावं लागेल आणि दुसऱ्या बाजूने या मैदानावर हल्लाबोल करण्यासाठी सज्ज आहे. नॉन स्ट्राईकला हर्षद माटोंडकर, स्ट्राईकला शुभम वेगुर्लेकर, शुभम आरोलकर आपल्याला पाहायला मिळतोय. फटका सुरेख पद्धतीचा पाहायला मिळाला. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. हरी आमच्या स्क्रीनवर येतोय. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे. 30 धावा धावफलकावर. 3 गडी हे बाद झाले आहेत एका बाजूला. सौरभ नाईक आमच्या स्क्रीनवर. हरी डीप मिड विकेटला. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. खोदून काढलेला चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा. पहिला प्रयत्न फ्रंबल झालाय. क्षेत्ररक्षक हरी. परतीची फेक येईपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आणि 1 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 31 धावा धावफलकावर. 31 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 14 षटक आहे प्रगतीपथावर. दर्शन बांदेकर आमच्या मानवर कक्षाच्या एंड कडनं गोलंदाजी बारकबार. सुंदर चेंडू या मैदानावर. सौरभ नाईक स्क्रीनवर येतोय. मैदानावर सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. एकेरी धावसंख्येने षटक आपल्याला पाहायला मिळते. दर्शन बांदेकर हल्लाबोल करायचा आहे पण संयमी क्रिकेटकडे लक्ष दिलं. एका बाजूला प्रथमतः एकेरी दुहेरी धावसंख्या. उर्वरितच्या स्लॉक ओव्हर मध्ये आम्ही आक्रमण करणार हे इरादे स्पष्ट झाले मैदानावर. ते मनोज इलेव्हन संघाच्या गोट्यातून. खोलवर टप्प्यावर चेंडू. यॉर्कर चेंडू. क्लीन बोल्ड. शुभम आरोलकर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन खेळाडूंना मैदानावर पावलं टाकले आहेत. गजा सूर्याजी हे एक नाव मोठ्या टेनिस क्रिकेटच्या विश्वात. आक्रमक फटकेबाजी रेडी कामसाठी तो सुरेख पद्धतीचे खेळाचे प्रदर्शन करतोय. एक संख्या संकल्पनेतून पंचायत लेवलच्या स्पर्धेला त्यानं अनेक मैदानं गाजवले आहेत. तो गजा सूर्याजीनं मैदानावर पावलं टाकले आहेत. सुंदर गोलंदाजी मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली. दर्शन बांदेकरची कमबॅक करणारी गोलंदाजी. 2 चेंडूंवर 10 धावा बहाल झाल्या पण हर्षद मातोंडकरनं काय फटका सजवला मैदानावर. नेत्रदीपक पद्धतीचा फटका. डोळ्यांचं पाळणं फेडणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावफलकावर 32 धावा धावफलकावर पाहायला मिळतोय. 14 षटक आहे प्रगतीपथावर. येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूला गजा सूर्यजी नावाचं वादळ या मैदानावर गोंगवेल की दुसऱ्या बाजूला हर्षद मातोंडकरनं हात खोललेत आणि एका बाजूने गोलंदाजीला टिचून सुरुवात केली मैदानावर. सौरभ नाईकच्या पहिल्या षटकामध्ये एका बाजूने 10 धावा. शुभम मांजरेकरच्या षटकामध्ये तब्बल 7 धावा. त्यानंतर तिसरं षटक हे सचिनचं थोडस 2 चेंडू हे महागडे चेंडू ब्रेक थ्रू लावून जरूर दिला आणि त्यानंतर दर्शन बांदेकरचं हे मात्र एक सुंदर षटकाची सुरुवात आहे मैदानावर.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न राज तोडणकर येतोय स्क्रीनवर, थोडीशी हलकीशी चुकीनंतर एकेरी धावसंख्या पहिल्या प्रयत्न प्रंबल झाला आणि एकेरी धावसंख्येनं धावफलकावर 33 धावफलकावर 4 गड्यांच्या भूतल्यात. स्ट्राईकला हर्षद मातोंडकर, दर्शन बांधेकर. पंचांकडे या ठिकाणी थोडस बॅटला अगोदर स्पर्श होतोय चेंडू. समीर जाधव पहिला प्रयत्न थोडस काही ते नवीन करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप शुभम मांजरेकरचा. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर षटक क्रमांक 4 षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावर. उर्वरितचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि उर्वरितच्या 12 चेंडूंवर एका बाजूने आक्रमण दोन्ही करणारे खेळाडू मैदानामध्ये आहेत, दुसऱ्या बाजूने एक अजून आक्रमण करणारा खेळाडू येणं बाकी आहे. संघाच्या या कोठ्यामध्ये आहे तो खेळाडू सुरेश मांजरेकर अजून येणं बाकी आहे. शुभम आरोंदेकर संघाची रन मशीन आहे, थोडस मागे ठेवलंय. आणि बघूया आज मैदानावर, घरच्या मैदानावर शुभम आरोंदेकर बहरलेली फलंदाजी करेल येणाऱ्या 2 षटकांमध्ये, की दुसऱ्या बाजूने मॅप्रॉम वेंगुर्ल्याचं सुरेश मांजरेकर ही मात्र उत्तुंग पद्धतीचे फटके टोलवेल, की स्टारकास्ट गोवा राज्यातील हर्षद मातोंडकर या मैदानावर हा तेजोमय सिताऱ्यासारखा झळकेल. कोणाकडे या मैदानावर एका बाजूनं गोलंदाजीची या ठिकाणी जबाबदारी असेल, छत्रपती चषकमध्ये झाला उदयनमुख खेळाडू म्हणून ज्याच्याकडे या ठिकाणी सुंदर असा किताब झाला दिलाय, तो योगेश सरबळकरवर जबाबदारी असेल मैदानावर. योगेश सरबळकर सातेरी भद्रखाली एंड कडनं गोलंदाजीला सुरुवात करेल. समोर आहे स्टारकास्ट हर्षद मातोंडकर, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईकला गजा सूर्याजी. सांघिक धावफलकावर 34 धावा धावफलकावर 4 षटकांचा खेळ हा समाप्त झालाय. परशु अरमल संघ या मैदानावर नाणेफेक जिंकल्यानंतर आपला क्षेत्ररक्षणाचा निर्णय हा सत्यात उतरवतो येणाऱ्या कालखंडामध्ये. सज्ज होतो स्ट्राईकला हर्षद. सातेरी भद्रकाली एंड कडनं गोलंदाजी बारीक गोलंदाज सज्ज होतोय योगेश सरबळकर. खोलवर टप्प्यावर चेंडू खोदून काढलाय मैदानावर, डीप फुलंत कार्पेट पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक होतोय सौरभ नाईक. परतीची फेक अतिशय वेगानं सुरेख पद्धतीची आपल्याला पाहायला मिळाली, ती एकेरी धावसंख्येची. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय तो 35 धावा धावफलकावर. पस्तीस धावा धावफलकावर रेडी साठी ज्याने बरंच योगदान दिलंय तो खेळाडू मैदानावर गजा सूर्याजी स्ट्राईकला. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका रिप्ले पाहायला मिळतो या मैदानावर. तसंच क्षेत्ररक्षण तशी परतीची फेक ही नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळाली आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 36 धावा धावफलकावर. गोलंदाजी आतापर्यंत एकदा सुरेख पद्धतीची राहिली आहे मैदानावर. हर्षद मातोंडकर एक षटकार एक चौकाराच्या जोरावर 2 चौकारांच्या जोरावर मैदानामध्ये खेळतो. एकेरी धावसंख्या त्याला 7 एक गजा. सोडून दिला तो चेंडू या मैदानावर. पंच स्वेर चेंडूचा इशारा करतायत. अमंतरच्या स्वरूपात बोनस या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 37 धावा धावफलकावर. पहिली बोनस स्वरूपाच्या या ठिकाणी स्वरूपात पहिली धावसंख्या एक धावी प्रथमतः या ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी पाहतोय आपण. परशु धर्मल संघाच्या कोट्यातून यॉर्कर पद्धतीने टाकायचा होता. कोलवर टप्प्याचा चेंडू या मैदानावर शुभम मांजरेकर पाहायला मिळतोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक वेगाने येतोय तो समीर जाधव परतीची फेक करतोय. तोपर्यंत एकेरी धावसंख्येचे पावले दुहेरी धावसंख्येकडे. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय 39 धावा धावफलकावर. येणारे चेंडू एका बाजूने आक्रमण करावं लागेल, दुसऱ्या बाजूने टिचून गोलंदाजीला सुरुवात अतिशय मात्र झाली आहे. सुरुवात ती परशु धर्मल संघाच्या कोट्यातून. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, माघारी परतावं लागेल त्या ठिकाणी. मात्र हर्षद मातोंडकरला ज्या गड्याची प्रतीक्षा होती परशु धर्मल संघाच्या कोट्यामध्ये तो माघारी परत हर्षद मातोंडकर. आणि मनोज 11 संघाचा स्लॉक ओव्हर मध्ये सुरेश मांजरेकरला मागे ठेवलंय, शुभम आरोंदेकरला वर पाठवलंय. म्हणजे रणनीती असेल एका बाजूनं
एकेरी दुहेरी धावसंख्या उर्वरितच्या चेंडूंवर तू घे, बावकीच्या 2 ते 3 चेंडूंवर सुरेश बाजरेकर आक्रमण करेल येणाऱ्या कालखंडामध्ये. ही रणनीती असेल मनोज इलेव्हन संघाची. तर दुसऱ्या बाजूनं 2 चौकार एका षटकारावर नटलेले हर्षद मातोंडकर माघारी परतलाय मैदानातून. हिट विकेटच्या स्वरूपात हर्षद मातोंडकर माघारी परतला. शुभम पाहायला मिळतोय मैदानामध्ये. शुभम आरोंदेकर त्याचे बरेच फॅन आहे शुभम आरोंदेकरचे घरचे, पण आज कार्य शुभम चेंडू फळीनं करावं लागेल मैदानावर. पंचांचा या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा स्वेर चेंडूचा इशारा येतोय. अमांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 40 धावफलकावर. गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. योगेश सरमळकर सज्ज होते कॉमेंट्री बॉक्स दूर करणं. गती परिवर्तन सुपला शॉट, झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, फेवरेट शॉट खेळायचा होता तो शुभम आरोंदेकरला, पण फटका या मैदानावर बसला. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 41 धावफलकावर. गजा सूर्याजी मैदानामध्ये आहे. गजाची चेंडूफळी जर तळपली मैदानावर तर फटकेबाजी ही नेत्रदीपक पद्धतीची असते, पण गजाला कार्य करावं लागेल. खोदून काढलाय सुंदर गोलंदाजी मैदानावर. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. पहिल्या प्रयत्नात थोडस स्वतःला सावरतोय, परतीची फेक करतोय. तोपर्यंत दुहेरी धावसंख्येची लहर आणि या दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक 5 षटकांच्या समाप्तीनंतर या मैदानावर एका बाजूनं 43 धावा या धावफलकावर. गोलंदाजी मार्फत गोलंदाज पाहायला भेटतोय तो परशु इलेव्हन संघाच्या कोट्यातून षटकाची सगत करणारा अंतरिम षटक घेऊन सज्ज होतोय तो दर्शन बांदेकर मॅन फ्रॉम देवबाग. मोठा फटका पाहायला मिळतोय. झेलची संधी मैदानावर. हरी येतोय स्क्रीनवर. सुरेख पद्धतीचं झेल टिपतोय मैदानावर. हरी बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानातून बाहेर या ठिकाणी पाहायला मिळेल शुभम आरोंदेकर. सुरेश मांजरेकरनं मैदानावर पावलं टाकले आहेत. गजा नॉन स्ट्राईकला. दर्शन बांदेकरला या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये कार्य करावं लागेल. सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय तो मात्र 43 धावफलकावर. येणारे 5 चेंडूवर मनोज इलेव्हन संघाला 2-3 ते 2 मोठे फटके पाहिजे आहेत आणि एका मोठ्या फटक्यापासून वाचायचा मैदानावर परशु इलेव्हन अर्बल या संघाला. विघ्नेश धुळे आपलं हार्दिक स्वागत या सातेरी भद्रकला चषक मध्ये. सुंदर कॅमेरावर आपलं पाहतोय माध्यमातून. कोलवट टप्प्यावर चेंडू आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर. परतीची फेक अतिशय वेगानं, काय देखणी परतीची फेक, ही वाखाणण्याच जोग फेक आपल्याला पाहायला मिळते. हा खेळाडू नेहमी गोपाळ भट्ट नेतृत्वाखाली खेळतो आणि त्यावेळी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख परतीची फेक आपल्याला पाहायला मिळाली. सांघिक धावफलक 1 या धावसंख्येनं 44 धावफलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. सुंदर फटका बॅक टू द एका बाजूला फटका टोलवायचा होता आडव्या बॅटनं. लॉग ऑनला क्षेत्ररक्षक हरी आमच्या स्क्रीनवरती कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 45 या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्शन बांदेकरचे उर्वरितचे आहेत 3 चेंडू एका बाजूनं एका मोठ्या फटक्या शोधत आहे मनोज इलेव्हन संघ, तर दुसऱ्या बाजूनं या मैदानावर एका मोठ्या फटक्यापासून वाचायचा आहे तो दर्शन बांदेकर सज्ज होते. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता मैदानावर, पण थोडासा वेगवान पद्धतीचा चेंडू होता. सुरेख परतीची फेक आपल्याला पाहायला मिळाली. एक सुरेख टाळ्यांचे आवाज करून देणारं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय.
दाजी आमच्या माध्यम कक्षामध्ये खुश आहे। एका बाजूला सुरेख गोलंदाजीला सुरुवात मोठ्या फटक्यांपासून रोखलंय मैदानावर गजा सूर्यजी आणि सुरेश मांजरेकर हे दोन तगडे खेळाडू हे मोठ्या फटक्यांसाठी माहेर संबोधल्यात आहेत आणि ते शोधत आहेत एका मोठ्या फटक्याच्या। सुंदर गोलंदाजी या मैदानावर हरी येतोय स्क्रीनवर। सुरेख गोलंदाजी या मैदानावर टाळ्यांचे आवाज करून देणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। प्रथमतः परशु इलेव्हन थर्मल संघाच्या कोठ्यातून सुरुवात केली मैदानावर सुरेख पद्धतीची, ती मात्र सौरभनं शुभम मांजरेकर, त्यानंतर या मैदानावर पाहायला मिळालं सचिन आणि दर्शन महादेकर, योगेश सरमळकर आणि पुन्हा एकदा दर्शन महादेकर मैदानामध्ये सोडून दिला होतो चेंडू। पंच आमच्याकडे वळत आहेत, स्क्वेअर चेंडूचा इशारा करतायत। पंचांकडे जरूर या ठिकाणी नजर टाकला दर्शन महादेकर गोपाळ भट्टानं आणि स्क्वेअर चेंडूनं सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय तो एकेरी धावसंख्येनं 48 धावफलकावर। षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे। अंतरिम चेंडूवर एक मोठा फटका टोलवावा, स्कोर हा 15 टोटल करावा, हे इरादे सुरेश मांजरेकरचे आहेत आणि दर्शन बांदेकर संच होते। पुन्हा एकदा सुंदर चेंडू पाहायला मिळाला, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय स्क्रीनवर, परतीची फेक थोडीशी डिलाईची दर्शन बांदेकरच्या शरीरयष्टीला आढळली जाते आहे मैदानावर। एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 50 धावफलकावर 51 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल। गोपाळ भट्टाला एक मोठी इनिंग घ्यावी लागेल। समीर वेंगुर्लेकरला सर्व जादू या सामन्यामध्ये करावी लागेल। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। त्यानंतर सामना असेल परशु 11 हरमल वर्सेस AK स्पोर्ट्स वरवडे। त्रिवेदी करतोय AK स्पोर्ट्स वरवडे, आपण आपला संघ घेऊन तयारीत राहावं। यानंतर आपला सामना असेल, त्याचबरोबर परशु 11 हरमल हे दोन संघ एकमेकांसमोर भिडतील यानंतरच्या सामन्यामध्ये। तर पुन्हा एकदा मी दीप बारोदेकर तुम्हा सर्व रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं, खेळाडूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो या भव्य दिव्य अशा सोहळ्यामध्ये। सातेरी भद्रकाली चषक 2023 अरुंदा गावातील आतापर्यंतची सर्वात मोठी स्पर्धा SPL सिंधुदुर्ग पेडनेम प्रीमियर लीग 2023च्या तिसऱ्या पर्वामध्ये आजचा हा पहिला दिवस या भव्य दिव्य अशा सोहळ्याचा आणि हा सामना आहे तो डू ऑर डाय या दोन्ही संघांसाठी, कारण दोन्ही संघ आपला पहिला सामना इकडे पराभूत झालेत व त्यानंतर जर त्यांना त्यांचं आव्हान हे जर जिवंत ठेवायचं असेल तर मग नक्कीच हा सामना जिंकणं हे अतिशय महत्त्वाचं असेल। या संपूर्ण ग्राउंड जर विचार करायला गेला तर अरुंदा किरण पाणी स्टेडियम चारे बाजूने इकडे नक्कीच झाडा झुडपांनी बहरलेलं हे मैदान, त्याचबरोबर अगदी पाठीमागे तिरेकोल खाडी आणि क्रिकेटसाठी एक अद्वितीय असं वातावरण या किरणपाणी मैदानावर। आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि गोवाचे स्टार खेळाडू सुद्धा एकमेकांसमोर आणि एकमेकांसोबत खेळताना मात्र प्रथमतः अरुंदा गावात या स्पर्धेच्या निमित्ताने दिसतायत। तर आता आपण पुन्हा एकदा वळूयात मॅच कडे। मनोज नाईक यांच्या संघ मालकीचा संघ तो म्हणजे मनोज 11, त्याचबरोबर सचिनजी कोरकणकर यांच्या मालकीचा संघ परशु 11 हरमल।
गोवा राज्यातील बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जो संघ आपण पाहतोय तोच परशु 11 हरमल एक बलाढ्य संघ या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आव्हान घेऊन उतरला हा संघ 51 धावांचं आणि त्या आव्हानाच्या उत्तरामध्ये सलामीची जोडी गेली आहे ती म्हणजे एका बाजूने सौरभ नाईक आणि दुसऱ्या बाजूने द कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग गोपाळ बटा. गोपाळ बट्टा या संपूर्ण टीमचा हायएस्ट बीड आहे 24 पॉइंट्स ना गोपाळ बट्टाचं नक्की सिलेक्शन झालं होतं आणि त्याचं इकडे मात्र चांगलंच प्रात्यक्षिक गेल्या मॅच मध्ये दिलं होतं पण मात्र शेवटच्या क्षणी मात्र दुर्दैवी कारणांमुळे परशु 11 संघाला हार पत्करावी लागली होती. पण आता मात्र झालं गेलं सगळं विसरून पुन्हा एकदा एक चांगली जबाबदारी घ्यावी लागेल. त्याच बरोबर त्यांच्या समोर उभा ठाकतोय हर्षद मातोंडकर तो म्हणजे मनोज 11 संघाचा आयकॉन. बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना सलामीची जोडी गोपाळ बट्टा सौरभ नाईक पहिला चेंडू घेऊन हर्षद मातोंडकर. पहिला चेंडू स्लोवर वन चकवलंय गोपाळ बट्टाला कॅच लो और मॅच लो आणि याच बरोबर मात्र इकडे पहिल्याच बॉल मध्ये गोपाळ बट्टाच्या चेहऱ्यावर निराशा साफ झळकते. ही फक्त निराशा नाही तर ही धोक्याची घंटा सुद्धा आहे परशु 11च्या टीम साठी कारण त्यांचा तारणहार त्यांचा एक हुकमी एक गोपाळ बट्टा हा मात्र पहिल्याच चेंडूवर बाद होतोय. कौतुक करावं लागेल हर्षद मातोंडकरचं इनिंगचा पहिलाच चेंडू आणि त्या पहिल्या चेंडूवर मात्र स्लोवर वन फिंगर्स रोल केले आणि गोपाळ बट्टाने आधीच इकडे माइंडसेट बनवलं होतं मानसिकता केली होती की मी ऑफ साइडला तो चेंडू अपिश खेळेन पण मात्र बॅटची लीडिंग एज बॉल हवेत आणि सरळ येऊन पडला बॉलरच्या जोळीमध्ये आणि त्याचबरोबर एक सुंदर झेलही आपल्याला बघायला मिळालं ते म्हणजे 38 सर्कलच्या आतमध्ये गोट्या काळसेकर कडून. किरण पाणी मैदान हे असं जिकडे मोठमोठे 100 धावांपर्यंतची आव्हानं 100 धावांचं टार्गेट पण चेज होऊ शकतात आणि त्याचबरोबर 50-40 धावांचं टार्गेट डिफेंड होऊ शकतं. हे बऱ्याच वेळा याचा अनुभव आम्हाला या मैदानावर आलाय. तर कशा रीतीने हा सामना जाईल टार्गेट थोडंसं कमी आहे पण तरी सुद्धा या टार्गेटच्या बचावामध्ये मात्र पहिल्याच बॉल मध्ये हर्षद मातोंडकरने आपली उपस्थिती इकडे साफरित्या दर्शवून दिली समोरील परशु 11 संघाला गोपाळ बट्टाची प्राइज विकेट काढून. योगेश सरमळकर प्लॅटफॉर्म वेंगुर्ला एक न्यूएस्ट फाइनेस्ट पिक. वेंगुर्ल्याच्या शतप्रतिशत मध्ये नक्कीच चांगली कामगिरी आपण पाहिली होती तर आता या स्पर्धेमध्ये या चेंडूवर काय करेल आधीच मानसिकता होता त्याचबरोबर शफल पण मात्र चेंडू हा बराच बाहेर जातोय. त्याचबरोबर सुरेख यष्टीरक्षण यष्ट्यांच्या मागे टीमचा एक महत्वाचा खेळाडू शुभम आरोंदेकर करतोय. शुभम आरोंदेकरचा होम ग्राउंड म्हणजे कशा रीतीने इकडे बॉल कशा रीतीने इकडे वळेल कशा रीतीने त्याची स्पीड त्याचा बाउन्स टप्पा कशा रीतीने जाईल तर नक्कीच चांगलीच माहिती शुभम आरोंदेकरला असेल आणि ती माहिती कुठे ना कुठेतरी नक्कीच मनोज 11च्या संघाला फायद्यात आणू शकते. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड मारण्याचा प्रयत्न खराब चेंडू होता हर्षद मातोंडकरचा पुन्हा एकदा मात्र जाऊ दिलं. याच बरोबर एक्स्ट्रा इकडे धाव संख्या सुरू झाली आहे. वाईड दिशी इकडे नारळ फोडला जातोय परशु 11 हरमलच्या टीम साठी. सांघिक धाव संख्या ही 2 ने सुरू होते आणि त्याचबरोबर पाठलागही सुरू हा 51 धावांचा. बिग हिट करण्याचा प्रयत्न एक मोठा शॉट बॅटला लॉफ्ट नक्कीच केलं होतं पण पुन्हा एकदा स्पीड मध्ये व्हेरिएशन. एक बॉलरची सगळ्यात मोठी ताकद ती म्हणजे यॉर्कर आणि दुसरा महत्वपूर्ण हत्यार तो म्हणजे व्हेरिएशन बदलाव आपल्या गतीमध्ये आणि तेच हर्षद मातोंडकर करतोय. पुन्हा एकदा संधी आली एक कॉटन बॉल पाहायला मिळेल का अगदी हो हर्षद मातोंडकर पुन्हा एकदा स्ट्राइक्स बॅक विकेट नंबर 2 for 2. जसं मी म्हटलं होतं हे ग्राउंड असं आहे जिकडे एक वेळ 100 धावांचं सुद्धा टार्गेट चेज होऊ शकतं आणि 50 धावांचं टार्गेट डिफेंड सुद्धा आणि तसंच काहीसं चित्र या मॅच मध्ये पण बघायला मिळेल का असं मात्र प्रश्न चिन्ह हे नक्कीच सर्व रसिकांच्या मनामध्ये उद्भवतंय. कौतुक करावं तेवढं कमी हर्षद मातोंडकरचं कारण पहिल्याच ओव्हर मध्ये 2 प्राइज विकेट्स टीमचा पाठीचा कणा गोपाळ बट्टा आणि त्याचबरोबर यंग सेन्सेशन
योगेश सरमळकर इकडे माघारी पाठवलंय पहिल्याच ओव्हर मध्ये आणि मात्र खर्च घालून 2 धावा ते सुद्धा एक्स्ट्राचे. यावरनं कळतं की स्तर काय आहे या मॅच मध्ये बघावं लागेल कशा रीतीने मात्र उर्वरितचं आपलं षटक उर्वरितचे राहिलेले 2 चेंडू कशा रीतीने मात्र इकडे हर्षद 3 चेंडू कशा रीतीने हर्षद मातोंडकर सोडवेल. हरी गौडा नवीन फलंदाज येतोय आणि हर्षद मातोंडकर पुन्हा एकदा. आता मात्र रिदम पकडलंय हर्षद मातोंडकरने. गोवा राज्याचं एक खूप मोठं नाव. आता मात्र आरोग्य किरण पाणी मैदानावर चांगली बॉलिंग. रिव्हर्स स्वीप पुन्हा एकदा व्हेरिएशन. मी परत गोवा पोलीस मध्ये खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव. अपाली कलंगुटकर, पुनाजी कलंगुटकर, संदेश ठाकूर, समर्थ गवस यासारख्या दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून मात्र बरेच वर्ष खेळण्याचा अनुभव इकडे मात्र कामी येतोय. एक सुंदर चेंडू यॉर्कर लेंथवर आणि एक डिफेन्सिव्ह स्ट्रोक सुद्धा ऑफ साइडला 38 सर्कलच्या आतमध्ये. त्याचबरोबर षटक सुद्धा समाप्त होतोय. 3 धावा आणि मोजले ते म्हणजे अफकरा एक चेंडू अजूनही शिल्लक. एक बाउन्स 2 बाउन्स थोडीशी इकडे फंबलिंग आणि त्याचबरोबर 2 धावा इकडे सहजरित्या पूर्ण केल्या जातील. तिसरी धाव सुद्धा इकडे पाहिली होती मिळते का. आणि याचबरोबर षटक समाप्त आणि 6 धावा हे पहिल्या षटकाचे सांगते. अखेरीस एक षटक समाप्त होतंय. सांघिक धाव संख्या ही परिवर्तित केली जाते ती 6 धावांवर. पहिल्याच मॅच मध्ये मात्र अभि सागवकर याची सुंदर फटकेबाजी आणि आता मात्र या मॅच मध्ये अभि सागवकर थोडासा कमी पडला पण तरी सुद्धा मात्र शेवटच्या काही क्षणामध्ये सुरेश मांजरेकर, गजा सूर्यजी, हर्षद मातोंडकरचा एक चांगला कॅमिओ बघायला मिळाला. बॅटिंग असो किंवा बॉलिंग पूर्णपणे आपल्याकडून किती जास्तीत जास्त योगदान दिलं जाईल याची मात्र काळजी अगदी परिपूर्णतेने हर्षद मातोंडकर घेतोय. आणि पुन्हा एकदा एक षटक असेल बघावं लागेल परशु 11 हरमलचा हा संघ कशाने कमबॅक करेल. कारण एका बाजूने बघायला गेलं तर दर्शन बांदेकर सारखा एक आक्रमक शैलीचा खेळाडू अजूनही त्यांच्या भात्यामध्ये आहे. त्यांचं महत्वपूर्ण हत्यार ब्रह्मस्त्र अजूनही मात्र परशु 11 च्या कोटामध्ये आहे. तर बघावं लागेल कशा रीतीने इकडे एक चांगलं फाउंडेशन देऊन दर्शनला अंतिमच्या काही षटकांमध्ये मोठे शॉट्स खेळण्यासाठी सोपं जाईल का. अगदी थोड्याच वेळेत आम्हाला या सर्व प्रश्नांचं उत्तर स्पष्ट केलं जाईल. प्रतीक डिचोलकर घेऊन येतोय दुसरं षटक. सुंदर शॉट आणि त्याचबरोबर हरिगौडा एक धाव तर सुरक्षित पुढे गेले जाईल. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. येस नो धाव घ्यायची की नाही आणि इकडे कलेक्शन मध्ये थोडासा कमी पडतोय शुभम आरोंदेकर. हरी गौडा सारख्या अजून एका धडाकेबाज फलंदाजाची प्राइस विकेट ती सुद्धा नॉटच्या स्वरूपामध्ये मिळाली असती प्राप्त झाली असती मात्र शुभम आरोंदेकर किंबहुना थ्रो सुद्धा जर अचूक डायरेक्ट हातामध्ये गेला तरी सुद्धा इकडे संधी बनली होती पण तरी सुद्धा मात्र जीवनदान पूर्ण हरी गौडाला आणि सांघिक धावसंख्या परावर्तित ही 8 धावांवर. ऑफ साइड आणण्याचा प्रयत्न क्विक सिंगल चोरटी धाव जोपर्यंत इकडे फील्ड केलं जाईल संघाच्या आयकॉनकडून तोपर्यंत पुन्हा एकदा मात्र एकच धाव एकेरी धावनिशीत सांघिक धाव संख्येत भर होते. स्कोअरबोर्ड मूव्स ऑन टू 9. अजूनही मात्र हात खोलायला संधी दिलेली नाही कुठच्याही बॅट्समनला मनोज 11च्या सर्व गोलंदाजांनी. अँड क्लीन सेम अप सौरभ नाईक ची अजून एक प्राइज विकेट. सौरभ नाईक बघायला गेलं तर एक फ्लेक्सिबल बॅट्समन ओपनिंग असो मिडल ऑर्डर असो किंवा 1 नॉट ओझोनच्या पोझिशन मध्ये कुठल्याही पोझिशन मध्ये खेळण्याचा मात्र तिकडे ताकद असलेला असा एक फलंदाज. आणि यावेळेस गोपा बटने ते चेंज केलं होतं ते परिवर्तन केलं होतं पण तरी सुद्धा मात्र सौरभ नाईक थोडासा अपुरा पडतोय. गोलंदाजी तर सुंदर केली आहे पण मात्र बॅटिंग मध्ये थोडासा कमकुवत दिसला याच्या दिवसामध्ये सौरभ नाईक आणि त्याचा इकडे खूप मोठा फटका बसतोय परशु 11 टीमला. सांघिक धावसंख्या ही 9 असताना गडी क्रमांक 3 हा बाद होतोय परशु 11 हरमल संघाचा.
सौरभ साळगावकर. आज मात्र बरेचसे स्टार खेळाडू दिसत आहेत, पण ते ज्या नावासाठी ओळखले जातात ती मात्र खेळी कुठेतरी आज दिसत नाही. त्यातलंच एक नाव म्हणजे समीर वेंगुर्लेकर. समीर वेंगुर्लेकर सध्याच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक इमर्जिंग स्टार म्हणून ओळखला जातो, पण मात्र आज कुठेतरी डिपार्टमेंट त्याची कमतरता ही नक्कीच भासते. बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो अप्रतिम मार्गक्रमण दिसला नाही, पण तरी सुद्धा मात्र अजूनही संधी आहे संघाला. कशा रीतीने वापर केला जाईल, संधीचा वापर केलाय सौरभ साळगावकर. एका बाजूने विकेट्स पडले तरी मला फरक पडत नाही, मी माझं काम करेन आणि ते काम अगदी पहिल्याच बॉल पासून सुरू केलंय. एक लांब लचक फटका आणि सांघिक धावसंख्या परावर्तित 15 धावांवर. अजूनही 36 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सुंदर स्ट्रोक. हीच मानसिकता असते एका खऱ्या क्रिकेटरची. विकेट जात आहेत तर एक जर मोठा सोडवलाय तर दुसऱ्याच बॉलवर पुन्हा एक रिस्क घेण्याची आवश्यकता नाही. तिकडे एक सिंगल काढत मात्र आपल्या टीमच्या स्कोर बोर्डला चालतं ठेवतोय. सांघिक धावसंख्या परावर्तित 16 धावांवर. 16 लॉस ऑफ 3. पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू अगदी बॅटच्या खालनं मात्र सरळ जातोय. विकेट किपर शिव मारोनेकरच्या थेट हातांमध्ये. त्याचबरोबर इकडे 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. सांघिक धावसंख्या ही 16 धावांवर परावर्तित आणि अजूनही विजयासाठी 37 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची आवश्यकता अजूनही हा सामना जिंकण्यासाठी. ओके, अंपायरचा हात मात्र वर्तुळाकार मध्ये इकडे फिरतो. याचाच अर्थ कमेंट्री बॉक्स पर्यंत आलाय की हे षटक असेल. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. नक्कीच गोपाळ बटा एक अँकर रोल निभवतोय, एक बॅट्समन म्हणून आणि त्याचबरोबर एक लीडर म्हणून सुद्धा. आणि त्यांच्याकडनं इकडे खूण आली पिचवर की बॅटिंग चॉईस पॉवर प्ले घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे. कारण सर या ओव्हरमध्ये महत्वपूर्ण जर शॉट्स निघाले तर मग नक्कीच शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये दडपण हे थोडंसं कमी असेल या टीमवर. अजूनही विजयासाठी 24 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. अभिषेक गाडी घेऊन येतोय. हे महत्वपूर्ण षटक तिसरं. त्याचबरोबर 3 गाड्यांच्या मोबदल्यात मात्र अजून एका धावेची खूण ही स्कोरबोर्ड केली जाईल. सांघिक धावसंख्या आता 17 धावांपर्यंत मजल मारेल. पॉवर प्लेचं हे षटक आहे. कशा रीतीने इकडे ह्या पॉवर प्लेचा इकडे उपयोग केला जाईल हे नक्कीच बघणं औत्सुक्याचं ठरेल. सुंदर स्ट्रोक. बॉल बराच वेळ हवेमध्ये. 1 बाउन्स आणि त्याचबरोबर ओव्हर द फेन्स. शर्तीचे सर्व प्रयत्न फिल्डरचे हे होत आहेत नाकाम आणि याचबरोबर दुसऱ्या बॉल मध्ये निघतोय एक सुंदर चौकार आणि धावसंख्येला घेऊन जातोय एकंदरीत 21 धावांवर. पुन्हा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, पण प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा यश प्राप्त झालं नाही. अजूनपर्यंत बघायला गेलं तर संतुलित षटक जाते. एक चौकार निघाला तरी सुद्धा मात्र इकडे जास्त काहीसं नुकसान हे झालं नाही या षटकामध्ये. अद्यापर्यंत अभिषेक घाडी याचं चांगलं विवरण या स्पर्धे दरम्यान. स्लोवर चेंज प्रयत्न, डिरेक्ट हिट
आणि इकडे मात्र खराब थ्रो गजा सूर्यजी नक्कीच डबल माइंड कुठे थ्रो करायचा की डायरेक्ट हिट करायची हे मात्र डबल माइंडसेट मुळे थोडस इकडे गजा सूर्यजी चकतोय आणि त्याचा फायदा मात्र इकडे घेतलाय या दोन्ही बॅट्समननी आणि त्याचबरोबर एक चोटी धावही काढली आणि सांगितली धावसंख्या परावर्तित 22 धावांवर. सुंदर स्ट्रोक इनसाइड आउट कव्हरच्या वरून फिल्डर आहे आणि टिपेल एक सुंदर झेल. अगदी याच प्रकारचा शॉट आपण हर्षद मातोडकर कडून पाहिला होता पण यावेळेस अगदी त्याच प्रकारचा शॉट पण ताकद कमी. सौरभ साळगावकर सुरुवात केली होती एका षटकाराच्या सहाय्याने आशा पल्लवित केली होती आपल्या टीमच्या डगआउट मध्ये आणि ती आशा मात्र पुन्हा एकदा प्रज्वलित करण्यासाठी पावलं टाकतो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोहिनूर दर्शन बांदेकर. धावसंख्येत जर लक्ष घालायला गेलं तर मग इकडे 22 धावा झालेत म्हणजे अद्याप अजूनही 29 धावांची आवश्यकता असेल. हा सामना जिंकण्यासाठी उर्वरितच्या 19 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 19 चेंडू आणि विजयासाठी 29 धावा म्हणजे अजूनही संतुलित हा सामना आहे. या क्षणापासून हा सामना कुठच्याही संघाने झुकू शकतो आणि पुन्हा एकदा लक्ष घ्या दोन्ही संघांनी मनोज 11 त्याचबरोबर परशु 11 हरमल हा सामना तुम्हा दोघांसाठी डू ऑर डाय आहे. जर तुम्हाला तुमचं आव्हान या स्पर्धेमध्ये जर जिवंत ठेवायचं असेल ही स्पर्धा खेळायची असेल यानंतरच्या सामन्यावर तर मग नक्कीच हा सामना जिंकणं हे अनिवार्य. पण खेळामध्ये एक संघ नक्कीच पराभूत होईल एक संघ विजय प्राप्त करेल तो संघ कुठला आणि विजय या एका शब्दासाठी ही सगळी चुरस ही सगळी मेहनत हे परिश्रम सुरू आहेत. स्ट्रायकर साइडवर दर्शन बांदेकर पुन्हा एकदा घेऊन येतोय अभिषेक गाडी अंतिम चेंडू. एक सुंदर चेंडू होता दर्शन अगदी आपल्या नॅचरल गेम प्रमाणे पहिल्या चेंडूवर सन्मान द्यायचा व त्यानंतर मात्र आपली टोले जंग फटकेबाजी सुरू करायची हा इरादा. त्याचबरोबर ओव्हर नंबर 3 कम्स टू एन एंड. सांघिक धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा अजूनही विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. उर्वरितच्या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी परशु 11 हरमल संघाला हर्षद मातोंडकर कडे आता चेंडू दिसतो. याचा अर्थ म्हणजे पुन्हा एकदा दडपण प्रेशर दबाव टाकण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न हा असेल हर्षद मातोंडकर कडून की कशा रीतीने समोरच्या टीमवर प्रेशर बनवायचा आणि त्या प्रेशर मध्ये त्यांना चुका करायला भाग पाडायचं हे मात्र साफ इरादे हर्षद मातोंडकर कडून इकडे बघायला मिळत आहेत. उंच पुरा शॉट फटका फसला असं वाटतंय. झेल खाली आहे सुरेश मांजरेकर आणि सुरेश मांजरेकर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र इकडे झेल सुटतोय. अगदी सहजरित्या झेल टिपण्याचा प्रयत्न दुसरी संधी सुद्धा आली होती. हे झेल कदाचित महागात पडू शकतं. कशा रीतीने महागात पडेल हे बघावं लागेल कारण इकडे 2 धावा निघाले. धरी गौडा याचं सुंदर मात्र इकडे आपण माइंडसेट पाहिलं झेल जरी सोडायचे पण जर 2 धावा हे सहजरित्या मिळाले तर परशु 11 ला 1 धाव नक्कीच मिळेल. विनय पावणोजी आणि आज विनय पावणोजी कडनं सुद्धा नक्कीच आशा अपेक्षा होत्या. सिंगल डबल असो किंवा बिग हिट्स एक वेल बॅलन्स बॅट्समन याची ख्याती कीर्ती संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तो विनय सुद्धा आज मात्र याच्या दिवसाने नाखुश करतोय. आता मात्र दर्शन बांदेकर पुन्हा एकदा स्ट्रायकर साइडवर आयकॉन वर्सेस आयकॉन कॅप्टन वर्सेस कॅप्टनचा हा सामना एक डू ऑर डायच्या मॅच मध्ये दडपण दोन्ही कॅप्टन्स वर पण या कॅप्टनच्या युद्धामध्ये कुठला कर्णधार बाजी मारेल. दर्शन बांदेकर आणि त्याचबरोबर चेंडू हा जातोय 6 धावांसाठी. एक स्लॉग आपण पाहिला होता स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न पण मात्र बॉल थोडासा राईज आणि त्याचबरोबर दर्शन बांदेकरचा चेंज माइंडसेट सुंदर कनेक्शन आणि त्याचबरोबर एक फ्लॅट षटकार आपल्याला बघायला मिळतोय. ते जे झेल सुटलं होतं ते थोडंसं इकडे आता हानिकारक ठरतंय कारण त्यानंतर एक मोठा फटका आलाय आणि सांघिक धावसंख्या 31 धावांपर्यंत पोहोचली. अजूनही 20 धावांची आवश्यकता.
उर्वरितच्या 15 चेंडूंमध्ये एका मोठ्या फटक्याने समीकरण हे अजून जवळ आणून ठेवले परशु 11 हरमलच्या टीमसाठी. झेल करण्याची संधी, झेल खाली, इकडे मात्र फिल्डर, हे काय केलंय फिल्डरने, गोलंदाज अजून काय करू शकेल. हर्षद मातोंडकर साफ निराश दिसतोय, कारण हर्षद मातोंडकरकडे 2 संध्या दिल्या होत्या आणि दर्शन बांदेकरच्या विकेट नंतर वातावरण नक्कीच बदललं असतं परशु 11च्या कोट्यामध्ये. अगदी काळीज तोंडापर्यंत आलं होतं जोपर्यंत बॉल हवेत होता, आणि आता मात्र दर्शनला जीवनदान. दर्शन सारख्या खेळाडूला जर तुम्ही जीवनदान दिलं तर हे सोडून अजून कुठलंच त्याचं आउटकम नसेल, मोठा फटका सोडून दुसरा कुठलाच पर्याय आपल्या समोर नसेल. हर्षद मातोंडकरचा एक ढिला चेंडू व त्या चेंडूवर एक मोठा फटका आणि सांघिक धावसंख्या परावर्तित 37. 37 धावांवर अजूनही 14 धावांची आवश्यकता उर्वरितच्या 13 चेंडूंमध्ये. 13 चेंडू 16 धावा, तब्बल रन बॉलची स्थिती. पुन्हा एकदा उंच पुरा शॉट, यावेळेस संधी आहे पुन्हा एकदा सुरेश मांजरेकर झेल खाली, आणि यावेळेस कुठली चूक नाही, पण मात्र इकडे जे डॅमेज करण्याचा प्रयत्न होता इकडे मात्र धोका आता झालाय. दर्शन बांदेकरचं झेल सुटलं होतं, मोठा फटकाही बसला, पण आता जबाबदारी असेल ही खाली येणाऱ्या बॅट्समनवर, कारण दर्शन बांदेकरला नक्कीच हा गेम ही मॅच संपवायची होती आणि याच प्रयत्नात दर्शनने बरोबर करण्याचा प्रयत्न केला होता. पण आता मात्र नक्कीच तो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आता अंगलट येतोय. पण मी म्हणेन दर्शन बांदेकरने आपलं काम केलंय, त्याला पाठवलं होतं धावा आणि चेंडूंचं अंतर थोडंसं कमी करण्यासाठी आणि ते कालन केले. आणि एक चांगली बातमी की हरी गौडा अजूनही पाय खेळून मैदानावर खेळतो, ही सुद्धा एक चांगली बाब असेल परशु 11 साठी की त्यांचा एक बॅट्समन हा सेट झालाय जो शेवटपर्यंत खेळू शकतो, त्यांना हा सामना जिंकून देऊ शकतो. तर पुन्हा एकदा प्रफुल्लित कोटा दिसतोय हर्षद मातोंडकरच्या मनोज 11चा. बारा चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. या सामन्याचा परिणाम काही असो, पण या सामन्याचा परिणाम मात्र या ओव्हर मध्ये बऱ्याच काही दृष्टिकोनातून महत्वाचा असेल. कारण जर या षटकामध्ये धावा निघाल्या तर अंतिम षटकामध्ये सहज जाईल परशुच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पण जर या ओव्हर मध्ये धावा रोखण्यामध्ये आणि विकेट्स घेण्यामध्ये जर यशस्वी ठरला गोलंदाज तर मग नक्कीच परतीचे सगळे दरवाजे, वापसीचा डंका हा पुन्हा एकदा वाजेल मनोज 11च्या टीम कडून. तर बघायचंय या सर्व प्रसंगातून कुठला प्रसंग हा सत्यात उतरतोय. परशु 11 हरमल की मनोज 11 आरोंदा, कुठला संघ बाजी मारतोय या डू और डाय सामन्यामध्ये. नो बॉल. पंचांकडनं एक हात मात्र इकडे येतोय आणि त्याचबरोबर समीर वेंगुर्लेकरने खूप मोठी चूक केली असं दिसतंय. एक धाव सुद्धा इकडे मिळाली आहे, म्हणजे इकडे बोनसच्या स्वरूपात इकडे 2 धावा मिळाल्या आहेत आणि अंतर सुद्धा कापलं जात आहे. अजून 12 धावांची आवश्यकता उर्वरितच्या 12 चेंडूमध्ये. आता प्रॉपर एक सुनिश्चित रन बॉल अशी स्थिती दिसते परशुच्या टीमसाठी. शुभम मांजरेकर नवीन फलंदाज, एक धाव नक्कीच मिळेल. सुरेश मांजरेकर अचूक थ्रो सरळ हातामध्ये येतोय समीर वेंगुर्लेकरच्या, त्यामुळे फक्त एकच धाव. एक धावनिशी पुन्हा धावसंख्येत भर होते. धावसंख्ये परावर्तित 40 धावांवर. 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता हा सामना विजयी होण्यासाठी. एक सुंदर आगळ्या वेगळ्या प्रकारचा शॉट बघायला मिळाला. डिफेन्सिव्ह म्हणायचं की अग्रेसिव्ह, नक्कीच विचारविवेश करावा लागेल, पण फरक नाही पडणार. आणि एक धाव जी हवी होती ती एक धाव तर इकडे नक्कीच मिळाली आहे.
पुन्हा एकदा अंतर हे 10 धावांचं आणि चेंडू सुद्धा इकडे 10 राहत आहेत. मी म्हणेन एक मोठा फटका तर नक्कीच पाहिजे असेल, कारण सिंगल डबलने तर तुम्ही हा सामना जिंकू शकता, पण जर एक चौकार किंवा षटका जरी आला तरी सुद्धा मात्र गोष्टी होतील. तर दुसऱ्या बाजूने एक ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता वाट पाहतात मनोज 11चे खेळाडू की एक विकेट कधी येते आणि कधी आपण या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. सुंदर फटका, शफल मारलेला शॉट आणि त्याचबरोबर बिग हिट. इट्स अ मॅसिव्ह 6. सरळ जातो विनय पावणूजीच्या डोक्यावरून मिड विकेटच्या सीमा रेषेवरून सरळ 6 धावांसाठी. आता मात्र फक्त 4 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. चार धावांची आवश्यकता आता मात्र येऊन टेपते ही परशु 11च्या संघाला. पंचाकडे अपील तर नक्कीच केली जाते. डॉट बॉल थोडीशी तरी सहानुभूती देईल मनोज 11च्या टीमला. षटकात अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, म्हणजे 8 चेंडू उर्वरित या संपूर्ण सामन्यामध्ये आणि ते 8 चेंडू होत त्याचे अर्धे 4 धावा हे काढायचे आहेत. सुंदर फटका, फुल टॉस बॉल आणि त्याचबरोबर विजयी चौकाराने इकडे हा सामना संपुष्टात येतो. एक चांगल्या प्रकारचा फटका हरिगौडाच्या बॅट बंद बघायला मिळाला, शुभमच्या बॅट बंद बघायला मिळाला आणि त्याचबरोबर हा सामना सुद्धा संपुष्टात आणला आणि आपलं आव्हान जिवंत ठेवतोय परशु 11 हरमलचा संघ.